तर आता बातमी येते अजित पवारांसंदर्भातली। मुख्यमंत्री होण्याची दादांची इच्छा काही लपून राहिलेली नाही। ठाण्यातील पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्यांनी आपल्या मनातली ही इच्छा पुन्हा एकदा प्रकट केली आहे। दादांची टोलेबाजी राजकारणात पुन्हा एकदा चर्चेचा विषय मात्र ठरतीये। दादांच्या मागून आले, मुख्यमंत्री झाले। सिनियर दादांना ज्युनियर्सनं मागे टाकलं। दादा म्हणतात अख्खी पार्टीच आणली असती। अजित पवार स्पष्ट वक्ते, रोखठोक असा दादांचा बाणा उभ्या राज्यानं अनेकदा पाहिलाय आणि त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छाही लपून राहिलेली नाही। हाच अनुभव मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये सर्वांना पुन्हा एकदा आला। या कार्यक्रमात अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी करत मुख्यमंत्री पदाबाबतची खतखत पुन्हा एकदा व्यक्त केली। मात्र यावेळी त्यांनी आपले ज्युनियर असलेले फडणवीस आणि एकनाथ शिंदे कसे पुढे निघून गेले याची कैफियतच मांडली। ह्या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे। मी 90ला बॅचचा आहे। हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत, परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले, मी मागच राहिलोय। रोखठोक भूमिका मांडणारे दादा एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी थेट भाजप आणि एकनाथ शिंदेंमध्ये झालेल्या सत्तेच्या डीलवरच भाष्य केलं। शिंदेंनी केवळ काही आमदार आणले आणि मुख्यमंत्री झाले। भाजपनं आपल्याला मुख्यमंत्री केलं असतं तर अख्खी पार्टीच आणली असती असं सांगून दादा मोकळे झाले। एकनाथराव शिंदेंना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार, मला सांगायचं मी तर सगळी पार्टीच आणली असती। काय दादांच्या या फटकेबाजीमुळे त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी आता थेट शिंदेंसारखीच संधी अजितदादांना द्यावी यासाठी भाजपला गळ घातली आहे। अजित पवारांना संधी दिला पाहिजे, कारण की ते एक प्रकारचे महाराष्ट्राचे डॅशिंग नेते आहेत। भाजप मोठा पक्ष असला तरी आपण पाहतो की आता पक्ष मोठा असल्यानंतर सुद्धा आज आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री झालेले आहेत। पुढे सुद्धा असं होऊ शकते की कुठे ना कुठे दादाला संधी, मला वाटते पुढच्या या आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते मुख्यमंत्री होण्यामध्ये कोणत्याच प्रकारच्या अडचणी येणार नाही। अजितदादांनी बंडखोरी केल्यानंतर पहिल्याच भाषणात मुख्यमंत्री न झाल्याची खतखत बोलून दाखवली होती। बंड केल्यानंतर कमी आमदार असूनही शिंदेंना मुख्यमंत्री पद मिळालं। मात्र तेवढेच आमदार आणून आपल्याला उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागल्याची नवी खतखत अजितदादांना सतावते की काय, अशी ही चर्चा आता रंगू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।